हे प्रभु, हे प्रभु. फायनली सगळी भांडी घासून झाली आहेत. तुम्ही बघू शकता एकदम चकाचक कशी करून ठेवली, किचन ओटा आवरून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन बघायला भेटेल, तर शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर विषय असा आहे की मम्मी घरी नाही आहे आणि आपल्याला घर आवरायचं आहे. बस एवढाच एक मुद्दा आहे. आणि मी आंघोळसुद्धा केलेली नाही. जस्ट आत्ता मी आंघोळ केली, शर्ट घेतला, शर्ट घालतो आणि आपण आपल्या कामाला लागूयात. खरं तर ना मित्रांनो, मला केस कापायचे होते, पण असं वाटलं की यावेळेस यंदा आपण वाढवूयात केस, बघूयात काहीतरी वेगळा लुक करून. पण मला वाटतं योग्य, पण सगळ्यांना असं वाटतं की ती नको ठेवायला मोठे आहेत, पण आपण करूयात हेअरकट. पण चला, मेन मुद्द्याकडे वळूयात. आपल्याला कामं खूप आहेत, खूप कामं करायची. चला, अरे अजून पण इथंच आहेत. अरे चला, कामं बाकी आहेत अजून. चलो 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 चलो, उशीर झाला आहे. चला, तर सर्वात आधी तर मी एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, भरपूर सारी भांडी ही आपल्याला घासायची आहेत. आणि मी कधी भांडी घासलेली नाहीत, म्हणजे तशी घासलेली आहेत, पण मग चला ही पण आपणच करू. मी घरात येताच गेट पण उघडाच ठेवलेला होता आणि त्या डॉग वगैरे येतात, त्यामुळे गेट लावणं खूप आवश्यक आहे. गेट लावून घेऊयात आणि आपण आपल्या पुढच्या वाटचालीस निघूयात. चला, तसं जर म्हणायला गेलं ना, मी याआधी पण घरातली कामं केलेली आहेत, असं नाही की केलेली नाही. पण जेव्हा जेव्हा मम्मी घरी नसली तेव्हाच मी कामं केलेली आहेत. पण आत्ता खरं तर मम्मी पुण्याला गेली दीदीकडे, तर मग आत्ता हे आवश्यक होतं. कारण भांडी जर घासली नाही तर ते तसंच त्या बेसिनमध्ये पडलेलं असताना वास येतो घराकडे, त्यापेक्षा आपण स्वच्छता ठेवलेली बरी. मग अशा प्रकारे मी भांडी घासत आपला व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केला आहे, जेणेकरून तुम्हाला कंटाळा यायला नको म्हणून. पण खरं म्हणायला गेलं ना, म्हणजे जॉबवरून कामावरून आल्यानंतर ही कामं करणं म्हणजे अवघड आहे. पण आज कसं जरा लवकर आलो होतो आणि आल्यानंतर परत एकदा आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर मग हे सगळं आपण सुरू केलं. आणि ब्लॉग काढण्याचं एकच तात्पर्य की आई नसल्यावरती कसं असतं हे सांगण्याचा त्यात उद्देश होता माझा फक्त, बाकी काहीसुद्धा नाही. तसं म्हणायला गेलं तर एका मुलाला ही कामं शोभत नाहीत बरं का. भांडी वगैरे घासणं झालं, झाडू वगैरे मारणं झालं. पण मग कसं आहे ना, सगळी कामं शिकलेली कधीही चांगली. काय सांगावं, कधी कोणावर कसली वेळ येईल, करावं तर लागेल. एकटं राहावं लागलं मग कसं करणार. पण खरं तर आईने या गोष्टी सगळ्या शिकून ठेवल्यात मला, त्यामुळे मला काही अवघड जात नाही जास्त. भांडी वगैरे घासून मी खरं तर थकलो होतो, माझा हात तर इतका दुखत होता. पण मग काय करणार, करावं तर लागणारच. भांडी तर घासून झाली होती, पण मग मला असं वाटलं की गॅस शेगडी पण खूप खराब झालेली आहे, त्याच्यावर ऑइलचे असे डाग वगैरे होते. म्हटलं ते पण आपण साफ करून घेऊयात आणि छानपैकी मम्मीला व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवूयात की चला आपण सगळं साफ केलं हवं. आणि खरं तर मी केला होता व्हिडिओ कॉल आणि मम्मी खुश पण झाली होती सगळं बघून. फायनली सगळी भांडी घासून झाली आहेत. तुम्ही बघू शकता एकदम चकाचक कशी करून ठेवली, किचन ओटा आवरून ठेवला आणि मम्मीला व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवलं. आणि मम्मी शेवटी खुश पण झाली. भांडी तर घासून झाली, पण झाडू तर मारावं लागेल ना. झाडू पण मारणार आपणच. तर फायनली आता झाडू पण मारायला सुरुवात केली आपण. पण यातच खरी गंमत आहे जी तुम्हाला बघायला भेटेल. चला तर दाखवूयात. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. आणि फायनली आपला ब्लॉग इथंच संपतोय. तर काळजी घ्या सर्वांना. बाय बाय. पुढच्या ब्लॉगला नक्की भेटूयात.